मागच्या विधानसभेमध्ये 36 उमेदवार हे युवकांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये केलं होतं आणि ह्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50% जास्त उमेदवारी ही युवकांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि त्यातले एक आपल्या सर्वांसमोर उभे पण आहेत। 24 वर्षाचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने उभे करायचा प्रयत्न केलाय। आणि मागच्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीला खूप मोठं यश आलेलं आपल्याला दिसतं। पण त्याच्या मागे पण समजून घ्या, तिथे वरती फोटो लागला, अरुण आबा जाधव कोलाटी समाज नगरसेवक झाले, कांधार मधनं वैदू समाज, वडार समाज, या समाजाचे ज्यांची इकडचे प्रस्थापित गिनती पण नव्हते करत, अशा समाजांना फक्त तिकीट द्यायचं काम नाही केलं बाळासाहेबांनी, तर त्यांना तिकीट दिलं, त्यांना ताकद दिली, त्यांना बळ दिला, त्यांच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज उभी केली आणि त्यांना निवडून देऊन आणून आज एक वैदू समाजाचा, एक कोलाटी समाजाचा, एक वडार समाजाचा जर नगरसेवक निवडून आला असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीमुळे झाले। आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काम करायचं। सोलापूरमध्ये सुद्धा वडार समाजाला, कैकाडी समाजाला, मायक्रो ओबीसी समाजाला, मुसलमान समाजाला, लिंगायत समाजाला, धनगर समाजाला तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय। आणि मी तमाम वंचित बहुजन समाजांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या बरोबर उभा राहणारा, आपल्या सुखादुखामध्ये उभा राहणारा, तुमच्या आडी अडचणीमध्ये, अन्याय अत्याचारामध्ये उभा राहणारा आणि नुसत्याच कठीण काळामध्ये नाही तर निवडणुकीच्या वेळेमध्ये आपल्याला तिकीट देऊन आपल्या समाजाचे उमेदवार निवडून आणणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी। आणि म्हणून मी तमाम बहुजन समाजाला एवढीच विनंती करतो की आपण आपला पक्ष कोणता आहे ते ओळखा आणि या शामिल व्हा। या पक्षाचे दरवाजे आपल्यासाठी कायम स्वरूपी उभे आहेत।